मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज कोल्हापुरात ऐतिहासिक भवानी मंडप परिसरातून पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यात आला आहे। खंडेनवमीच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नल्लवडे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज होण्याचं आवाहन करत शस्त्रपूजन करण्यात आलं। मराठा आरक्षणाचा लढा आता वेगळ्या वळणावर जात आहे। मनोज जरांगे पाटलांच्या शासनाबरोबर दोनदा बैठक झाली, मात्र प्रत्यक्षात समाजाला ठोस काहीही मिळालेलं नाही। मराठा समाज हा मोठा समाज आहे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। यापुढे हा लढा राज्यघटना आणि 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे लढवला जाणार असल्याचं खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितलं। पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही। तर मराठा समाजाला एकत्रित पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही। आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलंय। त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे। कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाला फसवत आहे, त्यामुळे सावध व्हा आणि हक्काच्या लढ्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमात ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुशील बांदिगरे, अनिल घाडगे, बाबा पार्टे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते।